Namaste, welcome students, welcome to the online platform of Abhinav Science Academy. आणि आज आपण बघणार आहे मॉडर्न फिजिक्सचा सेक्शन. त्याच्यामधला एक इझी आणि इम्पॉर्टंट टॉपिक जो आपल्याला सहज 2 मार्क घेऊन जाणारा असा टॉपिक, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आजच्या टॉपिकला. तर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ह्या टॉपिकमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा बघणार आहे, याच्यावरती फोकस करणार आहे. कारण पूर्ण ह्या टॉपिकमध्ये 2च बीटवरती एक्झामला क्वेश्चन असतात. एक असं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि दुसरा आहे डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. सो आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय बघूयात. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, सपोज एक मेटलचा सरफेस आहे. ओके, एक मेटल आहे. येस, and we know that metal contains large number of free electrons. So here I am showing some of the electrons. Okay, आणि इथे एक लाईटचा सोर्स आहे. पाहणं, लाईटचा सोर्स, दिस इज सोर्स ऑफ लाईट, लाईट सोर्स. आता लाईटच्या सोर्स मधून लाईट आली. येस, लाईट आली. हां, याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आपल्याला कन्सिडरेशन असं करायचं आहे की आपण ह्या पूर्ण टॉपिकमध्ये लाईटला एका पार्टिकलच्या फॉर्ममध्ये इमॅजिन करणार आहे, आणि तो पार्टिकल म्हणजे फोटॉन. ओके, सो लाईट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल एनर्जी पार्टिकल्स कॉल्ड ॲज फोटॉन. कारण लाईट इंटरॅक्ट व्हायला लागले इलेक्ट्रॉनसोबत, आणि ज्यावेळी लाईट इलेक्ट्रॉनसोबत वगैरे ह्या पार्टिकलसोबत ज्यावेळी इंटरॅक्ट होती त्यावेळी ती त्याचं पार्टिकल नेचर दाखवते. त्यामुळे आपण इथं लाईटला ट्रीट करणार आहे ॲज अ फोटॉन. ओके, सो लाईट आली, इलेक्ट्रॉनवरती फॉल झाली. सो लाईट आली म्हणजे फोटॉन आले, फोटॉननी त्यांची एनर्जी इलेक्ट्रॉनला दिली, इलेक्ट्रॉननी ती एनर्जी गेन केली, आणि एक सर्टन एनर्जीला इलेक्ट्रॉन बाहेर पडले. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर पाहणं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन from metal surface when light of suitable energy above certain value falls on the metal surface. ओके, सो आपल्याला ह्या पूर्ण टॉपिकमध्ये ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी करायचा आहे. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये लाईट फॉल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट होणार आहे, आणि लाईट म्हणजे फोटॉन. तर आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन. थोड्या प्रॉपर्टीज फोटॉनच्या बघूयात आपण. तर प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन, त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे, एनर्जी ऑफ फोटॉन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. एनर्जी ऑफ फोटॉन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. एनर्जी इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. एनर्जी इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ओके, सपोज एखाद्या फोटॉनची एनर्जी ई आहे, तर ती जी एनर्जी आहे ती प्रोपोर्शनल असणार आहे फ्रिक्वेन्सीला. तर म्हणून हे महत्त्वाचं प्रॉपर्टी आहे, हे डोक्यात ठेवायचं आपल्याला. एनर्जी मीन्स फ्रिक्वेन्सी, एनर्जी मीन्स फ्रिक्वेन्सी, एनर्जी मीन्स फ्रिक्वेन्सी. इम्पॉर्टंट. ओके, सो जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी एनर्जी जास्त. म्हणजे 2 सोर्स आहेत, सपोज लाईटचे 2 सोर्स आहेत. ओके, एक छोटा सोर्स, एक मोठा सोर्स. तर दोन्ही सोर्सेसच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असणार आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये फरक म्हणजे दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारे जे फोटॉन आहेत त्यांच्या एनर्जीमध्ये पण फरक असणार आहे. जिथं फ्रिक्वेन्सी कमी असेल तिथून बाहेर पडणारे जे फोटॉन आहेत त्यांची एनर्जी कमी असणार आहे, आणि जिथं फ्रिक्वेन्सी जास्त असेल तिथून बाहेर पडणारे जे फोटॉन आहेत त्यांची एनर्जी सुद्धा जास्त असणार आहे. सो एनर्जी डिपेंड कोणावर आहे, फ्रिक्वेन्सीवर. सो हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आहे हे जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल. त्या कॉन्स्टंटला बाळांनो आपण म्हणतो एच. त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो एच, दॅट इज प्लँक्स कॉन्स्टंट. एच त्याला म्हणतो आपण बाळांनो प्लँक्स कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू असती 6.634 into 10⁻⁻34 जूल सेकंद. त्याची व्हॅल्यू असती 6.634 into 10⁻⁻34. देन
भानो तुम्ही एक रिलेशन बघितलं असाल, व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथमध्ये वेल नोन रिलेशन आहे. तर ते रिलेशन असं आहे की सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. सर सी म्हणजे काय हो, व्हेलॉसिटी. ओके, न्यू म्हणजे काय हो, फ्रिक्वेन्सी, आणि लॅम्बडा म्हणजे काय हो, वेवलेंथ. सो मी सर ह्या फ्रिक्वेन्सीला सी अपॉन लॅम्बडा असं लिहू शकतो का? येस, फ्रिक्वेन्सीला मला सी अपॉन लॅम्बडा असं लिहिता येतं. सी म्हणजे व्हेलॉसिटी, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. आणि ही व्हॅल्यू जर मी इथं सबस्टिट्यूट केली, ही व्हॅल्यू जर मी इथं सबस्टिट्यूट केली तर मला एनर्जी मिळेल E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. ओके, सो बानो फोटॉनच्या एनर्जीचे आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले. पहिला फॉर्म्युला E इज इक्वल टू h न्यू, फॉर्म्युला ऑफ एनर्जी इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि दुसरा फॉर्म्युला E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा, फॉर्म्युला ऑफ एनर्जी इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. ठीक आहे, जर हे झालं फोटॉनची एनर्जी. मला जर कुणी लाईटची एनर्जी विचारली तर मला काय सांगता येईल? आता एक गोष्ट आहे, लाईटची एनर्जी म्हणजे लाईटमधून काय बाहेर पडणार आहेत? फोटॉन्स. किती फोटॉन सर? एका फोटॉनची एनर्जी h न्यू आहे, 2 असतील तर 2h न्यू, 3 फोटॉन असतील तर 3h न्यू, 4 असतील तर 4h न्यू. पण आपल्याला माहित नाही लाईटमधून किती फोटॉन बाहेर पडणार आहेत. त्यामुळे आपण असं इन जनरल कन्सिडर करूया की n फोटॉन बाहेर पडले. एका फोटॉनची एनर्जी जर h न्यू असेल तर n फोटॉनची एनर्जी असणार n इंटू h न्यू, n इंटू hc बाय लॅम्बडा. सो एनर्जी ऑफ लाईट, energy of light is given by n into h nu. Here n is number of photons, n is number of photons. ठीक है, next, each photon travels with the speed of 3 into 10 raised to 8 meter per second. मी तुम्हाला पहिलाच म्हणलो की फोटॉन म्हणजे लाईट आणि लाईट म्हणजे फोटॉन. सो जे स्पीड लाईटचं असणार ते स्पीड फोटॉनचं असणार. मग लाईटचं स्पीड किती असतं? 3 into 10 raised to 8 meter per second. त्यामुळे फोटॉनचं स्पीड किती असणार आहे? 3 into 10 raised to 8 meter per second. आणि म्हणूनच आपण सी न त्याला डिनोट करतोय, 3 into 10 raised to 8 meter per second. लाईटचं स्पीड बाळांनो ट्रिमेंडसली हाय असतं. 3 into 10 raised to 8 meter per second म्हणजेच किती हो? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. एका सेकंडला लाईट किती डिस्टन्स कव्हर करणार? 3 लाख किलोमीटर. अनइमॅजिनेबल, ट्रिमेंडसली हाय स्पीड, 3 लाख किलोमीटर पर सेकंड. नेक्स्ट, रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. बाळांनो तुम्ही एक मेकॅनिक्समध्ये कॉन्सेप्ट शिकलाय की एखादी बॉडी ज्यावेळी रेस्टला असती त्यावेळी त्याचं मास डिफरंट असतं आणि बॉडी जर मोशनमध्ये आली तर त्याचं मास डिफरंट असतं. रेस्ट मास कमी असतं, पण बॉडी जर मोशनमध्ये असेल तर मोमेंटम गेन करते आणि त्यामुळे मास स्लाइटली इन्क्रीज होतं. फोटॉनच्या बाबतीत पण तसंच आहे. फोटॉन ज्यावेळी रेस्टला असतो त्यावेळी आपण असा झूम करतो की त्याचा रेस्ट मास 0 आहे. पण जर फोटॉन मुव्हिंग असेल, मोशनमध्ये असेल तर त्याचं मास 0 नसतं. मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन वापरतो आणि ते मास एनर्जी रिलेशन आहे E इज इक्वल टू mc². फेमस रिलेशन, आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. याच्यामध्ये E म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन, M म्हणजे मास ऑफ फोटॉन, C म्हणजे स्पीड ऑफ फोटॉन. मग मला सांगा तुम्ही मासला मला कसं लिहिता येईल? सो मासला मला लिहिता येईल E अपॉन c². आता पुन्हा M म्हणजे काय? मास. कुणाचं? फोटॉनचं. E म्हणजे काय? एनर्जी. कुणाची? फोटॉनची. मग फोटॉनच्या एनर्जीचे किती फॉर्म्युले? 2. कुठले कुठले? एक h न्यू, एक hc बाय लॅम्बडा. सो मी जर E च्या ठिकाणी h न्यू पुट केलं तर आणखी एक फॉर्म्युला मला मासचा मिळेल. hc बाय लॅम्बडा पुट केलं तर आणखी एक फॉर्म्युला मला मासचा मिळेल. सो E च्या ठिकाणी h न्यू पुट करूया. सो मला मिळेल h न्यू बाय c² आणि hc बाय लॅम्बडा पुट केलं तर hc बाय लॅम्बडा इंटू c², एक c कॅन्सल होणार. सो मला मिळणार आहे h अपॉन c लॅम्बडा. सो दीज आर द फॉर्म्युलेज फॉर द मास. ओके, सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीजचा बाळांनो एक स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी बाळांनो आलेला आहे मोमेंटम ऑफ फोटॉन. द प्रॉपर्टीज रिलेटेड विथ मोमेंटम ऑफ फोटॉन. ठीक आहे, तर आपल्याला CETला बऱ्याच वेळेला मोमेंटमवरती क्वेश्चन भेटतो किंवा नीटला बऱ्याच वेळेला मोमेंटमवरती क्वेश्चन भेटतो. कॅल्क्युलेट द मोमेंटम ऑफ फोटॉन. ठीक आहे, तर मोमेंटम काढूयात. आत्ताच आपण बघितलं बानो E इज इक्वल टू mc².
yes, mc square. The same thing can be written as E is equal to mc into c. मी c स्क्वेअर ला फक्त स्प्लिट केलं, ओके, एक सी एम सोबत अटॅच केला आणि एक सी सेपरेट ठेवला. मोमेंटम म्हणजे काय, जनरल मोमेंटम म्हणजे काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मोमेंटम म्हणजे काय असतं जनरली, सपोज एखादी बॉडी जिचं मास एम आहे, एखादी बॉडी जिचं मास एम आहे, ती बॉडी जर सी स्पीडनं मूव्ह झाली, त्या बॉडी जर सी स्पीडनं मूव्ह झाली तर आपण म्हणतोय त्या बॉडीनं मोमेंटम गेन केलं, मूव्ह व्हायला लागले सी स्पीडनं. किती मोमेंटम गेन केलं, सपोज पी इज द मोमेंटम, तर त्या बॉडीचं मोमेंटम असतं मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी एम इंटू सी. ही जनरल कॉन्सेप्ट आहे, ही जनरल कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. सो ती इथे अप्लाय करा. एम इंटू सी इज नथिंग बट मोमेंटम. सो मी एम सी ला जर पी लिहिलं तर मला मिळेल ई इज इक्वल टू पी इंटू सी. अँड दिस इज इम्पॉर्टंट रिलेशन. याच्यावरून मानू आपल्याला पी चे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करता येतील. मोमेंटमला आपण पी म्हणतो, सो पी ला मला इथं लिहिता येईल पी इज इक्वल टू ई अपॉन सी. आता पी म्हणजे काय, मोमेंटम. कुणाचं मोमेंटम, फोटॉनचं मोमेंटम. मग ई म्हणजे काय, एनर्जी. कुणाची असणार, फोटॉनशी रिलेटेड. फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या डेटा फोटॉनशी रिलेटेड आहे. आणि आत्ताच आपण बघितलं फोटॉनच्या एनर्जीचे किती फॉर्म्युले, 2 फॉर्म्युले, एक एच न्यू आणि दुसरा एच सी बाय लॅम्बडा. सो ईच्या ठिकाणी एच न्यू पुट करूया. सो पीच्या ठिकाणी जर मी ईच्या ठिकाणी जर मी एच न्यू पुट केलं तर मला मिळेल एच न्यू बाय सी. आणि जर मी ईच्या ठिकाणी एच सी बाय लॅम्बडा पुट केलं तर सी सी कॅन्सल होईल. सो मला मिळेल एच अपॉन लॅम्बडा, एच अपॉन लॅम्बडा. तर हे सगळे बांधणं मोमेंटमचे फॉर्म्युले आहेत, मोमेंटम ऑफ फोटॉन, ठीक आहे. सो मोमेंटम विचारलं तर हे सगळं पाठ करत बसायची गरज नाही. हे रिलेशन लक्षात ठेवा, ई इक्वल टू पी सी. याच्यावरून आपल्याला ते काढता येतं, पी इज इक्वल टू ई बाय सी. आता कुठलाही फॉर्म्युला तो टॉपिक शिकत असताना तेवढ्यापुरता नक्कीच लक्षात राहतो, पण तो टॉपिक क्रॉस झाला की विसरायला होतं. सो एक छोटीशी ट्रिक सांगतो, ई इक्वल टू पी सी कसं लक्षात ठेवणार तुम्ही. ई इक्वल टू पी सीमध्ये ई मिस एनर्जी अँड पी सी मिस प्रियंका चोप्रा. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, एनर्जी मिस प्रियंका चोप्रा, एनर्जी मिस प्रियंका चोप्रा, ई इक्वल टू पी सी, पी इज इक्वल टू ई बाय सी. सो पुढची सायकल आपल्याला ऑटोमॅटिक जमते. नेक्स्ट बार, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीजेस. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. As the intensity of light increases, number of photon passing through the given area increases. As the intensity of light increases, number of photon, as the intensity of light increases, number of photon increases. आणि सोपा आहे, सिंपल आहे. समजा माझ्याकडे 2 लाईटचे बल्ब आहेत. इमॅजिन करा, त्यांनी म्हणले की लाईटची इंटेन्सिटी वाढली की नंबर ऑफ फोटॉन वाढणार. ओके सर, 2 बल्ब आहेत, एक छोटा कॅपॅसिटीचा बल्ब, एक मोठा बल्ब. सो ह्याची काहीतरी पॉवर आहे P1, ह्याची काहीतरी पॉवर आहे P2. आता ऑब्विसली मोठा बल्ब असल्यामुळे मोठ्या बल्बची जी पॉवर आहे ती पहिल्यापेक्षा जास्त असणार आहे. येस. आता दोघांच्या मधून जी लाईट बाहेर पडणार बानो ती सेम असेल का रे, लाईटची इंटेन्सिटी सेम असेल का, बिलकुल नाही. जो बल्ब मोठा आहे त्याच्यातून बाहेर पडणारी लाईटची इंटेन्सिटी पण कशी असणार, जास्त. आणि जो बल्ब छोटा आहे त्यातून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी पण कशी असणार आहे, कमी. मग जिथं लाईटची इंटेन्सिटी जास्त, ब्राईट लाईट, तिथं त्यातून बाहेर पडणाऱ्या फोटॉनची संख्या पण कशी असणार, जास्त. जिथं लाईटची इंटेन्सिटी कमी, म्हणजे कमी लाईट, कमी ब्राईट, तर तिथून बाहेर पडणाऱ्या फोटॉनची संख्या पण कशी, कमी. मग सिंपल आहे, इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन. इंटेन्सिटी वाढली, लाईट वाढली, लाईट वाढली, फोटॉनची संख्या वाढली. सो इंटेन्सिटी मीन्स नंबर ऑफ फोटॉन. सो इंटेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर नंबर ऑफ फोटॉन काय होतात, इन्क्रीज होतात. नेक्स्ट, फोटॉन्स आर न्यूट्रल. फोटॉन्स आर न्यूट्रल. फोटॉन कसे आहेत, न्यूट्रल आहेत. न्यूट्रल म्हणजे काय, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा त्यांच्यावरती काही इम्पॅक्ट होत नाही. सपोज जर मी इथे एक नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट घेतला आणि इथे एक मी जर साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट घेतला आणि याच्यामधून जर मी फोटॉनची एक बीम पास केली तर इट विल गो स्ट्रेट, इट विल गो स्ट्रेट, अनडेविएटेड.
म्हणून म्हणजेच काय, फोटॉन न्यूट्रल आहे, तर ते स्ट्रेट लाईनमध्ये जाणार, कुठेही इकडं तिकडं डेव्हिएट होणार नाही, कारण मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आलं, मॅग्नेटिक फील्डमधून तुम्ही बीम पास केला तर इट विल गो स्ट्रेट अनडेव्हिएटेड. ओके, पुन्हा एकदा ह्या प्रॉपर्टीचा बनवून एक स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट, ड्युरिंग कोलिजन ऑफ फोटॉन विथ मटेरियल पार्टिकल, ड्युरिंग कोलिजन ऑफ फोटॉन विथ मटेरियल पार्टिकल बोथ एनर्जी अँड मोमेंटम इज कन्झर्व. म्हणजे फोटॉन ज्यावेळी एखाद्या मटेरियल पार्टिकलवरती स्ट्राईक होतात, ओके, त्यावेळी तुम्ही एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही कन्झर्व करू शकता. एनर्जी आणि मोमेंटम दोन्ही तुम्ही कन्झर्व करू शकता. ओके, म्हणजेच काय, व्हॉट एव्हर द इनिशियल एनर्जी इज देअर सेम इज द फायनल एनर्जी, व्हॉट एव्हर द इनिशियल मोमेंटम इज देअर सेम इज द फायनल मोमेंटम. ओके, नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, ओके, डी ब्रॉग्लीचे फॉर्म्युलेज. डी ब्रॉग्ली वेवलेंथ, डी ब्रॉग्ली वेवलेंथ लॅम्बडा याच्या फॉर्म्युलेज. ॲक्च्युली डी ब्रॉग्ली वेवलेंथची आयडिया पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहे, पण सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये आपण काय केलेत, ह्या टॉपिकमध्ये लागणारे सगळे फॉर्म्युलेज क्लब केलेत. त्यामुळे आत्ताच हा बीट थोडासा एकदा बघूया, जस्ट ओव्हरव्ह्यू करूया आणि मग पुढे डिटेलमध्ये बघूया. तर डी ब्रॉग्ली सायंटिस्टनं काय सांगितलं होतं की एव्हरी फास्ट मुव्हिंग पार्टिकल is associated with one wave. That wave is called as a de Broglie wave. Wavelength of that wave is called de Broglie wavelength. तर डी ब्रॉग्लीने सांगितले की जो पार्टिकल फास्ट मूव होतोय, ज्या पार्टिकलला एक मोमेंटम आहे, सपोज अ पार्टिकल हॅव्हिंग मास m मूव्हिंग विथ स्पीड c इज हॅव्हिंग मोमेंटम p. तर पार्टिकल मूव होतोय तर ह्याच्यासोबत एक वेव्ह असणार आणि त्या वेव्हला आपण म्हणतो डी ब्रॉग्ली वेव्ह, आणि वेवलेंथ ऑफ दॅट वेव्ह इज कॉल्ड डी ब्रॉग्ली वेवलेंथ. सो याचे आपल्याला फॉर्म्युलेज बघायचे. ठीक आहे, सो आता हे फॉर्म्युले बघण्यासाठी आपण याच्या आधीच्या स्लाइडमध्ये जे काय मोमेंटमचे फॉर्म्युले बघितलेत त्याच्यावरून हे फॉर्म्युले आपण बघणार आहे. काय बघितलं होतं आपण, E इज इक्वल टू पी सी. येस, एनर्जी मिस प्रियांका चोप्रा. मग P इज इक्वल टू काय असणार आहे, E अपॉन सी. येस, P म्हणजे मोमेंटम कुणाचा, फोटॉनचं. E म्हणजे एनर्जी कुणाची, फोटॉनची. तर फोटॉनच्या एनर्जीचे परत दोन फॉर्म्युले, एच न्यू बाय सी, एच सी बाय लॅम्बडा, एक सी कॅन्सल होईल, सो मला मिळालं एच बाय लॅम्बडा. सो इथं लॅम्बडा आलेला आहे बघा. सो हा लॅम्बडा म्हणजेच डी ब्रॉग्ली वेवलेंथ. सो ह्याला कसं लिहिता येईल बघा आता. सो लॅम्बडा कॅन बी रिटर्न ॲज एच बाय पी. पी मीन्स मोमेंटम आणि मोमेंटम कॅन बी रिटर्न ॲज एम इंटू सी, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. आता बाळांनो, मोमेंटमला कायनेटिक एनर्जीमध्ये लिहिता येतं का? येस, ज्याने अभ्यास केलेला आहे त्यांना माहीत असेल मोमेंटमला कायनेटिक एनर्जीमध्ये लिहिता येतं. कसं, तर मोमेंटमला कायनेटिक एनर्जीमध्ये लिहिता येतं अंडर रूट 2m के ई, अंडर रूट 2m के ई. सर तुम्ही हे काय केलं आहे, P म्हणजे मोमेंटम, मोमेंटमला फक्त कायनेटिक एनर्जीमध्ये लिहिला. कसं लिहिला दाखवतोय, कसं लिहिलं, ॲडजस्टमेंट कशाली सांग. तर बाळांनो, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते रे, कायनेटिक एनर्जी म्हणजे असते हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्हेलॉसिटीला आपण व्ही नाही सी म्हणतोय, त्यामुळे हाफ एम सी स्क्वेअर असं झालं. समजा ह्या 2ला इकडे घ्या, तर 2k मला कसं लिहिता येईल, एम इंटू सी स्क्वेअर. सपोज मी दोन्ही साईडला एम न मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 2mke इज इक्वल टू एम स्क्वेअर सी स्क्वेअर. आणि हे जे काय 2mke आहे ह्याला मी जर रूटमध्ये टाकलं तर मला मिळेल एम इंटू सी. आणि एम इंटू सी इज वॉट, मोमेंटम. एम इंटू सी इज वॉट, मोमेंटम, दॅट इज पी. सो पी इज रिटर्न ॲज अंडर रूट 2mke. आणि के म्हणजे काय असणार आहे बाळांनो, कायनेटिक एनर्जी. के म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी. के म्हणजे असणार आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. ओके, सो बघा सायकल चेन कशी बघा, लॅम्बडा इक्वल्स टू एच बाय पी. एच बाय पी, पी कॅन बी रिटर्न ॲज एम इंटू व्ही. व्हीला सी वापरलं आपण नोटेशन, एम इंटू सी. अगेन मोमेंटम कॅन बी रिटर्न ॲज 2mke. अजून एक आपल्याला ॲडजस्टमेंट अशी करता येऊ शकते, के ई कॅन बी रिटर्न ॲज, के ई कॅन बी रिटर्न ॲज
h अपॉन अंडर रूट 2m/q_v. सर हे v काय आहे? व्होल्टेज. हे v काय आहे? व्होल्टेज. v काय आहे? व्होल्टेज. इट इज नॉट वेलॉसिटी, इट इज व्होल्टेज. अँड हे q काय आहे? q चार्ज. q म्हणजे चार्ज. ठीक आहे. सो तुम्ही याच्यामध्ये असं लक्षात ठेवू शकता की सपोज एखादा कंडक्टर आहे. येस, एखादा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमध्ये चार्ज आहे, q चार्ज आहे. ओके. चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन समजा. मी इथे हा पूर्ण कंडक्टरला एक व्होल्टेजच्या अक्रॉस कनेक्ट करतोय, एक v व्होल्टेज देतोय, v व्होल्टेज. आता समजा जर हे इलेक्ट्रॉन असतील तर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सगळे मूव्ह होणार आहेत. कुठं जाणार आहेत? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडं. मग इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणजे त्यांना कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी. कशामुळे मूव्ह झाले? बॅटरीमुळे, व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यामुळं. तर त्यांची कायनेटिक एनर्जी असती बानो q इंटू व्ही. q म्हणजे चार्ज जो मूव्ह झाला तो, आणि v म्हणजे असतं बानो व्होल्टेज. v म्हणजे असतं व्होल्टेज. सो कायनेटिक एनर्जी कॅन बी रिटर्न ॲज q मल्टिप्लाइड बाय v. सो तेच लिहिलं कायनेटिक एनर्जीला QV. सो ही सगळी फॉर्म्युला आहे बानो, फॉर्म्युला सिरीज लॅम्बडाची. सो या सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये ह्या टॉपिकमध्ये ज्या येणाऱ्या फॉर्म्युलेज आहेत ते सगळे आपण क्लब केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बानो ह्या टॉपिकमध्ये थोड्या कॉन्सेप्ट्स आहेत, त्या कॉन्सेप्ट्स आपण बघूया. जसं की वर्क फंक्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ. सो न्यूमरिकलकडे जाण्याच्या आधी ह्या कॉन्सेप्टची क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. सो आपण त्या कॉन्सेप्ट्स बघूया. त्याच्यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. तर ह्या टॉपिकमध्ये बानो काय काय कॉन्सेप्ट्स आहेत, जसं की वर्क फंक्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ. तर ह्या कॉन्सेप्ट्स थोडेसे आपण बघूयात. ठीक आहे. ऑलरेडी आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय बघितलेलं आहे. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे इट इज द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. सो मेटल सरफेसवरती लाईट फॉल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट होतो. So suppose this is a metal surface and we know that metal contains large number of free electrons. This is metal surface. Here there is a light source. Here there is a light source. So light source मधून लाईट आली. लाईट आली म्हणजे फोटॉन आले. आणि आता आपल्याला माहिती आहे फोटॉन आले तर किती एनर्जी घेऊन आले? E equals to h nu. E equals to hc बाय लॅम्बडा इतकी एनर्जी घेऊन आले. आणि हे या मेटलवरती फॉल झाले. मेटलमध्ये आहेत इलेक्ट्रॉन. मग फोटॉननी स्वतःची एनर्जी दिली इलेक्ट्रॉनला. ॲज अ रिझल्ट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काय झाली? इन्क्रीज झाली. आणि एनर्जी वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन काय झाले? मेटल सरफेसपासून एमिट झाले. आणि या प्रोसेसलाच आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत असताना की थोड्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. जसं की वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन म्हणजे काय समजून घ्या. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी required to be provided to electron to pull it out from the metal surface. Pull out from metal surface म्हणजे थोडक्यात एखाद्या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी लागणारी कमीत कमी एनर्जी. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त दिला तर 100% इलेक्ट्रॉन बाहेर येईल. तेवढी दिला तर 100% बाहेर येईल. पण त्याच्यापेक्षा कमी दिला तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. कारण ही मिनिमम एनर्जी आहे इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्याची. कारण प्रत्येक मेटल टू मेटल वर्क फंक्शन चेंज होणार आहे. सपोज माझ्याकडे 2 मेटल आहेत, मेटल ए आणि मेटल बी. मेटल एचं वर्क फंक्शन आहे 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि मेटल बीचं वर्क फंक्शन आहे 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. इथं आहे लाईटचा सोर्स. ओके. लाईटच्या सोर्समधून लाईट आली. येस. आता इथं मी एनर्जी समजा मी असं म्हणतो की लाईट आली म्हणजे फोटॉन आले. तर त्यांची एनर्जी या ठिकाणी मी असं पकडतो की एनर्जी ऑफ लाईट इन दिस केस इज लेट्स से 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. सो ह्या मेटलमधून, मेटल ए मधून जर इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं असेल तर किती द्यायला पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी द्यायला पाहिजे. आपण किती द्यायला लागलोय? 2 इलेक्ट्रॉन वोल्ट द्यायला लागलोय. इलेक्ट्रॉन बाहेर येईल का? येईल. 2 बाहेर काढायला 2 लागते, द्यायला लागलोय 2, सो इलेक्ट्रॉन बाहेर येईल, नो डाऊट.
नो डाऊट इथे इलेक्ट्रॉन बाहेर येईल. नेक्स्ट, सेम बल्ब उचलला मी, सेम बल्ब इथं फिट केलाय. सो ऑब्विसली ह्यातून जी लाईट बाहेर पडणार आहे, म्हणजेच लाईट म्हणजे फोटॉन, तर ते फोटॉन एनर्जी घेऊन येणार आहेत. किती एनर्जी घेऊन येणार आहे? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी घेऊन येणार आहेत. ह्या मेटलमधून इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं असेल तर किती द्यावी लागते? 3. आणि आपण किती द्यायला लागलोय? 2. तर इलेक्ट्रॉन बाहेर येतील का? नाही, कारण वर्क फंक्शन म्हणजे मिनिमम एनर्जी. मिनिमम एनर्जी टू पुल आउट द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. त्यामुळं इथून इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाहीत. इथं नो इमिशन, ह्या ठिकाणी मात्र इमिशन होणार. इथं मात्र इमिशन होणार. मग बाळांनो एक लक्षात ठेवा, दिलेली एनर्जी म्हणजे ई ही वर्क फंक्शन इतके असेल, दिलेली एनर्जी ई वर्क फंक्शन इतके असेल तर इमिशन होणार. ई इज इक्वल टू 5 नॉट, बाहेर काढायला लागते 2, द्यायला लागलोय 2, इमिशन होणार. दिलेली एनर्जी ई वर्क फंक्शन पेक्षा कमी आहे, इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाहीत. दिलेली एनर्जी वर्क फंक्शन पेक्षा कमी आहे, ई इज लेस दॅन 5 नॉट, इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाहीत. आणि जर तुम्ही दिलेली एनर्जी वर्क फंक्शन पेक्षा जास्त असेल, म्हणजे समजा बाहेर काढायला लागते 2 आणि मी द्यायला लागलोय 4, तर ही सुद्धा इलेक्ट्रॉन आरामात बाहेर येणार. मी तर म्हणेन की 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट बाहेर काढायला लागते आणि आपण 4 द्यालोय, तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार आणि बाहेर आल्यानंतर पण त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा एनर्जी शिल्लक असणार 2, कारण आपण 4 द्यालोय, बाहेर काढायला 2 लागती. सो एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट शिल्लक राहणार आणि ती इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन मूव्ह होणार, म्हणजे ती एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. सो ज्यावेळी दिलेली एनर्जी वर्क फंक्शन इतकी असती किंवा वर्क फंक्शनपेक्षा जास्ती असती, त्यावेळी इमिशन होणार. त्यावेळी इमिशन होणार. आणि ज्यावेळी एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा कमी असती त्यावेळी इमिशन होणार नाही. ओके, आणि वर्क फंक्शन हे मेटल टू मेटल व्हॅरी होत आहे. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. नेक्स्ट बानो आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? मिनिमम फ्रिक्वेन्सी. मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी फॉर फोटो इमिशन टू टेक्स प्लेस. फॉर फोटो इमिशन टू टेक्स प्लेस म्हणजे काय? इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सी. असं होत नाही की इलेक्ट्रॉन प्रत्येक फ्रिक्वेन्सीला बाहेर आला, कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या डेफिनेशनमध्ये मी 2 वेळा डेफिनेशन म्हणले असेल आतापर्यंत. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणत होतो की इट इज इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस व्हेन लाईट ऑफ सुटेबल एनर्जी अबाव सर्टन व्हॅल्यू फॉल्स ऑन मेटल सरफेस. असं नाही होणार की दरवेळी लाईट आली आणि इलेक्ट्रॉन बाहेर आला, नाही. तर ती जी लाईट फॉल होणार आहे, त्या लाईट म्हणजे रेडिएशन, तर त्यांची फ्रिक्वेन्सी मीन्स एनर्जी. तर एनर्जी पण एनर्जीचा एक क्रायटेरिया आहे की एक सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच ती एनर्जी पाहिजे, एक सर्टन व्हॅल्यूच्या वरच ती फ्रिक्वेन्सी पाहिजे, तर इलेक्ट्रॉन बाहेर येईल. आणि त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतोय थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे सगळं टेक्निकल गोष्टी ठीक आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सी. आणि वर्क फंक्शन म्हणजे काय होतं? इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. ओके, म्हणजे सर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय न्यू नॉट. आपण दिलेली फ्रिक्वेन्सी न्यू जर थ्रेशोल्डपेक्षा जास्ती असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर येईल का? नक्कीच येईल. बरं, आपण दिलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड एवढी असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर येईल का? नक्कीच येईल. पण जर आपण दिलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा कमी असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सी. सो आपण दिलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा ऑब्वियसली कशी पाहिजे? जास्त पाहिजे किंवा इक्वल तरी पाहिजे. आपण दिलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, ती एकतर इक्वल किंवा जास्ती पाहिजे. ती कमी पडली तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. आता पाहू, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यामध्ये रिलेशन इनवर्स आहे, आपल्याला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. मग
जसं आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीमध्ये मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणत होतो इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी, तसं थ्रेशोल्ड वेवलेंथला आपण म्हणणार आहे मॅक्सिमम वेवलेंथ फॉर फोटो इमिशन टू टेक्स प्लेस. इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मॅक्सिमम वेवलेंथ. मॅक्सिमम वेवलेंथ इट इज डिनोटेड बाय थ्रेशोल्ड वेवलेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा नॉट. सो लॅम्बडा आपण दिलेली वेवलेंथ ही कशी पाहिजे, ही लेस पाहिजे, लेस कुणापेक्षा, थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा. सो ज्यावेळी लॅम्बडा लेस दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ असेल त्यावेळी इलेक्ट्रॉन बाहेर येईल. ठीक आहे. सो वानो आत्ताच तीन टर्म्स बघितल्या, रिलेटेड टर्म्स आहेत. वर्क फंक्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ. वर्क फंक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला किती मिनिमम एनर्जी लागते, म्हणजे आपण दिलेली एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा कशी पाहिजे, जास्त. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सी. सो आपण दिलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा कशी पाहिजे, जास्त. थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ. सो आपण दिलेली वेवलेंथ कशी पाहिजे, कमी थ्रेशोल्डपेक्षा. ओके, येस. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. सो जर मला कोणी विचारलं कंडिशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय, तर 3 कंडिशन मला सांगता येईल. एक, पहिली कंडिशन, दिलेली एनर्जी वर्क फंक्शन इतकी पाहिजे किंवा वर्क फंक्शनपेक्षा जास्त पाहिजे. दिलेली फ्रिक्वेन्सी दिलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी पाहिजे किंवा थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे. आणि दिलेली वेवलेंथ थ्रेशोल्ड वेवलेंथ इतकी पाहिजे किंवा थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी पाहिजे. सो ह्या 3 कंडिशन डोक्यात ठेवावानो. सो ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतोय. ठीक आहे. लास्ट स्लाइडमध्ये वर्क फंक्शनचे फॉर्म्युले लिहायला स्पेस नव्हता आपल्याला. सो मी इथं थोडंसं वर्क फंक्शनचे फॉर्म्युले सांगतो, डोक्यात ठेवा. 2 फॉर्म्युले वर्क फंक्शनचे. तर वर्क फंक्शनचे फॉर्म्युले, वर्क फंक्शन फाय नॉट. पहिला फॉर्म्युला आहे फाय नॉट इज एच न्यू नॉट आणि दुसरा फॉर्म्युला आहे फाय नॉट इज एच सी बाय लॅम्बडा नॉट. फॉर्म्युले लक्षात ठेवायला पण सोपे आहेत. जसं की आपण फोटॉनच्या एनर्जीचे फॉर्म्युले बघितले. किती फॉर्म्युले, 2 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला E = एच न्यू. तसंच आहे फाय नॉट इज एच न्यू नॉट. न्यूच्या ऐवजी न्यू नॉट. न्यू नॉट म्हणजे काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आत्ताच आपण बघितलं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि फाय नॉट इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा नॉट. आणि लॅम्बडा नॉट म्हणजे काय, थ्रेशोल्ड वेवलेंथ. लॅम्बडा नॉट म्हणजे आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ. लॅम्बडा नॉट म्हणजे आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ. सो फोटॉनच्या एनर्जीचे 2 फॉर्म्युले पाठ असतील तर वर्क फंक्शनचे 2 फॉर्म्युले आपल्याला आरामात लक्षात राहतील. ओके. नेक्स्ट बानो तुम्ही या टॉपिकमध्ये बघितलेला आहे, दॅट इज अ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची कॉन्सेप्ट बघितली. आता बघूयात एक्सपेरिमेंटल सेटअप फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा. ओके. लॅबोरेटरीमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा सेटअप कसा असतो, एक्सपेरिमेंट कसा असतो, अशा पद्धतीने. The experimental setup consists of a glass tube like this. So the experimental setup consists of a glass tube having window in it. This window is made up of a material like quartz. Sir, why quartz is used? Any special reason? Yes. सो आपण त्या विंडोमधून आत लाईट पास करणार आहे. अँड लाईट, सो क्वार्ट्स काय करते, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्सना परमिट करते. दॅट्स वाय वी आर युझिंग क्वार्ट्स. सो द क्वार्ट्स अलाउज अल्ट्राव्हायोलेट लाईट टू पास थ्रू इट. दिस ग्लास ट्यूब कंटेन्स 2 इलेक्ट्रोड्स. one is emitter and other is collector. The connection of emitter and collector is given to commutator. So this is commutator. Sir, what is the job of commutator? So job of commutator is to reverse the polarities of 2 electrodes. Simply by switching commutator we can change the polarities.
Initially the emitter is connected to negative terminal of the battery, hence it is also called as a cathode, and collector is connected to positive terminal of battery, hence it is also called as a anode. The connection of commutator is given to microammeter. Connection of commutator is given to microammeter. So microammeter, the role of microammeter is, see, ammeter measures current. So microammeter also measures current in the order of microampere, that is photoelectric current. Electron remove झाल्यानंतर जे move झाल्यामुळे मिळणारा current. And a voltmeter, sir, what is the use of voltmeter? Voltmeter measures voltage of collector with respect to emitter. This is very important. Voltmeter measures a voltage of collector with respect to emitter. The connection of voltmeter and microammeter is given to variable resistor, that is rheostat RH. And finally, the entire setup is connected across high voltage battery. This is positive, this is negative, this is a high voltage battery. Okay, this is a high voltage battery. So this is what the experimental setup of photoelectric effect. याच्यामध्ये इथं लाईटचा सोर्स असणार आहे, लक्षात घ्या. ओके, इथं लाईटचा सोर्स आहे. यस सर, लाईटच्या सोर्समधनं लाईट आली. यस, लाईट आली म्हणजे फोटॉन आले. आणि आपण जी फ्रिक्वेन्सी मेंटेन करणार आहे ती फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ऑब्वियसली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आपण फॉल करणार. का सर? कारण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सी. सो आपण देत असलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे तरच इलेक्ट्रॉन बाहेर येईल, अदरवाईज येणार नाही. सो आपण एनर्जी दिल्यामुळे इलेक्ट्रॉन बाहेर आला सर. येस, इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे निगेटिव्ह आणि ह्या इमिटर प्लेटवरती पण चार्ज आहे निगेटिव्ह. सो निगेटिव्ह रिपेल होणार आणि हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होणार, मूव्ह होणार. कुठं मूव्ह होणार सर? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होणार, दॅट इज कलेक्टरकडे मूव्ह होणार. ओके, सो निगेटिव्ह रिपेल होऊन ते पॉझिटिव्हकडे जाणार. सो इमिटर का म्हणले लक्षात आलं असेल, इट इमिट्स इलेक्ट्रॉन आणि कलेक्टर इट कलेक्ट्स द इलेक्ट्रॉन and flow of electron contributes a current and that current is called as a photoelectric current. So as a result इथं आपल्याला मायक्रोमीटर मध्ये डिफ्लेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. सो हे असं फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे आणि ह्या एक्सपेरिमेंट वरच तुमच्या सिलेबसला ग्राफ आहेत. ओके, सो त्या ग्राफ मध्ये काय आहे, आपण काय करणार आहेत, ह्यातले एक पॅरामीटर चेंज करणार. जसं की हा बल्ब काढला मी, ह्याच्यापेक्षा जास्त इंटेन्स बल्ब लावला म्हणजे इंटेन्सिटी मी वाढवली. इंटेन्सिटी वाढवल्यावर करंटवर काय इम्पॅक्ट होते ते चेक करायचं. किंवा हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज मी चेंज केलं, व्होल्टेज चेंज केल्यानंतर काय इम्पॅक्ट होतोय करंटवरती ते बघायचं. नंतर फ्रिक्वेन्सी, ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण कंटिन्यूअस चेंज केली. सपोज हा बल्ब काढला, दुसरा बल्ब लावला, त्याच्यातून काहीतरी बाहेर पडणाऱ्यांची फ्रिक्वेन्सी न्यू2 आहे. तो बल्ब काढला, त्याच्यानंतर दुसरा बल्ब लावला, त्यातून बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी काहीतरी न्यू3 आहे. सो कंटिन्युअसली फ्रिक्वेन्सी वाढवत गेल्यानंतर जो काय चेंज मिळणार आहे तो चेंज पण आपण ऑब्झर्व करायचा आणि हे सगळं रेकॉर्ड करायचं विथ इन द ग्राफ. ओके, सो आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे ग्राफ. नेक्स्ट ग्राफ. सो मानो पहिला ग्राफ आहे फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस इंटेन्सिटी. करंट वर्सेस इंटेन्सिटी. आणि आपल्याला पूर्ण ह्या सगळ्या ग्राफमध्ये दोन ॲक्सिस लागतील, एक एक्स ॲक्सिस एक वाय ॲक्सिस. तर आपण वाय ॲक्सिसवरला पॅरामीटर फिक्स ठेवणार आहे, दॅट इज नथिंग बट करंट. ओके, सो आपण या ठिकाणी वाय ॲक्सिसवरती घेऊया करंट आणि एक्स ॲक्सिसवरती घेऊयात इंटेन्सिटी. एक्स ॲक्सिसवरती घेऊया इंटेन्सिटी, वाय ॲक्सिसवरती करंट आणि एक्स ॲक्सिसवरती घेऊया इंटेन्सिटी. इंटेन्सिटी आय, इंटेन्सिटी फोटो इलेक्ट्रिक करंट. करंटसाठी मी नोटेशन वापरलेला आहे आय आणि सफिक्स पी इंडिकेट्स फोटो इलेक्ट्रिक करंट. सो इंटेन्सिटी वाढवल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंटवरती काय फरक पडेल हे बघायचं आपल्याला. सो आत्ताचा मागचा जो सेटअप होता तो डोळ्यासमोर ठेवा.
सो त्या सेटअपमध्ये जी लाईट आहे, लाईट पडायला लागली, तो लाईटचा सोर्स आता सपोज त्याची काहीतरी इंटेन्सिटी असेल I1, आता तो लाईटचा सोर्स मी काढला आणि दुसरा थोडा पॉवरफुल सोर्स वापरला, आता त्याची इंटेन्सिटी असणार आहे I2, इंटेन्सिटी वाढलेली आहे, आपण इंटेन्सिटी वाढवतोय, सपोज इंटेन्सिटी वाढवली तर काय होईल, मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉपर्टीजमध्ये सांगितलंय, इंटेन्सिटी म्हणजे काय होणार, नंबर ऑफ फोटॉन. येस, सो इंटेन्सिटी वाढली तर फोटॉनची संख्या काय होणार, वाढणार. हे लक्षात ठेवा, इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ फोटॉन वाढणार आहेत, नंबर ऑफ फोटॉन वाढणार आहेत. म्हणजे समजा पहिल्यांदा एक 50 फोटॉन येत होते, 1 to 1 इंटरॅक्शन पकडूया आपण, 50 फोटॉन येत होते, 50 इलेक्ट्रॉनला बाहेर काढत होते. आता इंटेन्सिटी वाढली, 100 फोटॉन आले तर 100 इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार. म्हणजे फोटॉनची संख्या वाढल्यामुळे दे विल रिमूव्ह मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अच्छा ठीक आहे सर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर बाळांनो करंट पण काय होणार, वाढणार. तर बाळांनो करंट पण काय होणार, वाढणार. सो याचा जर ग्राफ आपण बघितला तर तो ग्राफ येणार आहे लाईक दिस. ओके, नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स वर्सेस फोटो इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटचा ग्राफ. पुन्हा मला 2 ॲक्सिस लागतील सर. येस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस वरती मी घेणार आहे करंट आणि एक्स ॲक्सिस वरती मी घेणार आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज. सो इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज ज्याला आपण ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज म्हणतो आणि इथं घेणार आहे मी निगेटिव्ह व्होल्टेज ज्याला आपण रिटार्डिंग व्होल्टेज किंवा रिटार्डिंग पोटेन्शियल असं म्हणतो. ठीक आहे, सो आता आपल्याला काय करायचं आहे समजून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, जी सेटअपमध्ये खाली बॅटरी आपण लावली होती त्या बॅटरीचं व्होल्टेज चेंज करायचं. ठीक आहे, व्होल्टेज चेंज करायचं आहे आणि व्होल्टेज म्हणल्यानंतर ना व्होल्टेज कोण मेजर करणार, व्होल्टमीटर. आणि मी तुम्हाला सांगितलंय व्होल्टमीटर काय करतंय, व्होल्टेज मेजर करतंय. कुणाचं, कलेक्टरचं, विथ रिस्पेक्ट टू इमिटर. ओके, सो आपल्याला हा जो ग्राफ आहे पुस्तकात बघायला मिळेल, ज्यावेळी व्होल्टेज 0 व्होल्ट आहे त्यावेळी काही ना काहीतरी करंट मिळतोय. म्हणजे आपल्या बुकमध्ये पण आहे की इथून ग्राफ समथिंग इथून स्टार्ट होणार आहे ग्राफ आपला, इथं नाही. जरा इमॅजिन करा, असं कसं काय सर, व्होल्टेज नसताना पण करंट कसा मिळेल का? येस, इट इज ट्रू. बरं सांगतो, एक्सप्लेनेशन सांगतो त्याचं. बघा, ज्यावेळी व्होल्टेज नाही आहे, म्हणजे सपोज बॅटरी नाही आहे, बॅटरी नसली तरी लाईटचा सोर्स आहे, लाईटच्या सोर्समधून फोटॉन आले, फोटॉननी इलेक्ट्रॉनला बाहेर काढलं, म्हणजेच काय मिळाला, करंट मिळाला. येस, सो बॅटरी ज्यावेळी 0 व्होल्टेज आहे तरी मला करंट मिळणार. मग सर बॅटरी लावायची का, बॅटरी नसताना काम होते तर लावायची का? तर त्याच्या मागं पण एक कारण आहे. सपोज आता हे जे व्होल्टेज आहे, पॉझिटिव्ह व्होल्टेज कुणाचं, कलेक्टरचं. पॉझिटिव्ह व्होल्टेज कुणाचं, व्होल्टेज ऑफ कलेक्टर. आता मी बॅटरी लावली सपोज सेटअपमध्ये, काय होईल बघूया. बॅटरी लावली आणि मी पॉझिटिव्ह व्होल्टेज वाढवत निघालो कलेक्टरचं, तर काय होईल, कलेक्टर इलेक्ट्रॉन्सला फास्ट कलेक्ट करणार आहे. म्हणजे आधी समजा स्लो इलेक्ट्रॉन येत होते तर आता फास्ट येणार आहेत. आधी 2 इलेक्ट्रॉन येत होते 2 व्होल्टला आणि जर मी व्होल्टेज 3 केलं तर 2 चे 4 होणार आहेत. ओके, आणि व्होल्टेज वाढवलं तर 4 चे 8 होणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड बाय कलेक्टर इन्क्रीज होणार आहेत. त्याच्यासाठी आपण बॅटरी लावायची, कारण बॅटरीमुळे इलेक्ट्रॉन स्पीड अप होणार आहेत, कलेक्टरकडे जाणार आहेत. सो रिॲक्शनला स्पीड अप करण्यासाठी, सो बॅटरी इज ॲक्टिंग लाईक अ कॅटालिस्ट. ओके, कॅटालिस्ट केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितला सेम त्या पद्धतीनं त्याचं काम करणार आहे. सो जितकं मी व्होल्टेज वाढवणार त्यावेळी कलेक्टर इलेक्ट्रॉन्सला कलेक्ट करणार. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजेच बानो करंट वाढला. सो इथून जेवढं मी व्होल्टेज वाढवत जाईन तसा करंट वाढत जाणार. एका स्टेजला गेला करंट की तो करंट मॅक्झिमम होणार आणि तिथून पुढं कितीही व्होल्टेज जरी वाढवलं तरी करंट वाढणार नाही. सो त्या व्हॅल्यूला म्हणायचं सॅच्युरेशन करंट, कारण करंट त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचलेला आहे. तिथून पुढं तुम्ही भलेही व्होल्टेज वाढवला तरी करंट वाढणार नाही. ठीक आहे, सो आता बानो ह्या साईडच्या ग्राफ, ह्या साईडच्या पार्टकडे येऊया. निगेटिव्ह व्होल्टेज. सर निगेटिव्ह व्होल्टेज कुणाचं, कलेक्टरचं. कसं काय,
तुम्ही डायग्राममध्ये तर सांगितलं आहे की इमिटर निगेटिव्ह कॅथोड नाही. व्होल्टेज म्हणलं की डोक्यात ठेवायचं कलेक्टर. पण सर कलेक्टर पॉझिटिव्ह आहे, येस, त्याला निगेटिव्ह करू शकतोय ना. कम्युटेटर कशाला लावला आपण? सो कम्युटेटर, विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर मी पोलॅरिटी बदलल्या. विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर मी काय केल्या? पोलॅरिटी बदलल्या. समजा कम्युटेटरनं मी जर पोलॅरिटी बदलल्या तर जो इमिटर आधी निगेटिव्ह होता तो होणार आहे पॉझिटिव्ह, आणि जो कलेक्टर आधी पॉझिटिव्ह होता तो होणार आहे निगेटिव्ह. ओके, सो पोलॅरिटी बदलल्यामुळं आता या ठिकाणी कलेक्टर झालेला आहे निगेटिव्ह. बरं, ठीक आहे सर. मग काय होईल? आता आपल्याला माहिती आहे इमिटरमधून इलेक्ट्रॉन इमिट व्हायचे आणि इलेक्ट्रॉन कलेक्टरकडे जायचे. आता उलट झाले. आता इमिटर झालाय पॉझिटिव्ह आणि कलेक्टरला केलंय मी निगेटिव्ह. तर काय होईल? इलेक्ट्रॉन बाहेर पडले की पुढे जायच्या ऐवजी इलेक्ट्रॉन मागे येणार आहेत आणि ह्या प्लेटला स्टिक होणार आहेत, कारण ह्या प्लेटला आपण द्यालोय पॉझिटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे सर इलेक्ट्रॉनचा फ्लो थांबला, यस थांबला. मग करंट काय होईल? करंट झिरो होईल. सो जसं तुम्ही निगेटिव्ह व्होल्टेज वाढवत जाल तसं जो काय करंट आहे तो करंट वाढून ड्रॉप होत जाईल आणि एका व्होल्टेजला करंट जो आहे फोटो इलेक्ट्रिक करंट तो वाढून झिरो मिळेल. आणि ज्या व्होल्टेजला तो झिरो होतो त्या व्होल्टेजला म्हणायचं स्टॉपिंग व्होल्टेज, आणि व्होल्टेजलाच आपण पोटेन्शियल म्हणतो. सो आपण ह्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणू शकतोय. सो बेसिकली स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. कुणाचं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे? निगेटिव्ह पोटेन्शियल कुणाचं आहे? कलेक्टरचं. ज्यावेळी करंट काय झालेला आहे? झिरो. सो डिफाईन असं करता येईल, इट इज अ निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ कलेक्टर ॲट विच फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो. स्टॉपिंग पोटेन्शियल. तर बाळांनो ह्याचा थोडासा आपण फॉर्म्युला पण बघूया. तर बघा, आपण करंट झिरो झाला, बरोबर आहे? करंट झिरो झाला. कसा झिरो झाला? आपण पोलॅरिटी बदलल्या म्हणजे आपण वर्क केलं, आणि वर्क केल्यामुळे काय झालं? इलेक्ट्रॉनचा जो फ्लो चालू होता तो थांबला. म्हणजे आपण जे वर्क करालोय हे कुणाच्या अगेन्स्ट आहे? कायनेटिक एनर्जी. आपल्याला माहिती आहे वर्क म्हणजे एनर्जी. सो वर्क कुणाच्या अगेन्स्ट आहे? कायनेटिक एनर्जीच्या. सो वर्क इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी. जो इलेक्ट्रॉन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीनं मूव्ह होतो ते थांबले. आणि आत्ताच आपण म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये बघितलेलं आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतोय बाळांनो Q इंटू व्ही. आता Q म्हणजे चार्ज. आता इथं कुणाला थांबवलं तुम्ही? इलेक्ट्रॉनला. सो चार्ज कुठला घेणार? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन E. आणि व्ही म्हणजे काय बाळांनो? VS. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला E इंटू VS. VS म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. VS म्हणजे बाळांनो स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, नेक्स्ट. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आता इथून पुढं एक्झाममध्ये जर मला स्टॉपिंग पोटेन्शियल दिलं, CETसाठी, नीटसाठी, इनफॅक्ट JEEसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट, की जर मला एक्झाममध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल दिलं तर मी एका सेकंदात कायनेटिक एनर्जी सांगू शकतो. काय करणार मी? फक्त स्टॉपिंग पोटेन्शियलला काय अटॅच करणार? E. सपोज मला असं म्हटलेत स्टॉपिंग पोटेन्शियल इज अ 2 व्होल्ट, देन इमिजिएटली आय कॅन से कायनेटिक एनर्जी इज 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. स्टॉपिंग पोटेन्शियलला फक्त काय अटॅच करायचं आपल्याला? E. सो जर मला VS दिलं 2 व्होल्ट तर मी लगेच सांगणार आहे सर KE मॅक्स असणार आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, सो हे एक इम्पॉर्टंट आहे बानो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट बानो ग्राफकडे जायच्या आधी आपल्याला सगळ्यात ह्या टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा बीट दॅट इज आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बघायचं आहे. आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ओके, इम्पॉर्टंट. सो आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय सांगतंय? तर E इज इक्वल टू फाय नॉट प्लस KE मॅक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. E इज इक्वल टू फाय नॉट प्लस KE मॅक्स. बाळांनो या टॉपिकमध्ये तुम्हाला जे CETला प्रश्न विचारले बघा, त्यात नाही म्हटलं तरी जवळपास 99% क्वेश्चन हे एका फॉर्म्युलावरती बेस्ड आहेत. E इक्वल टू फाय नॉट प्लस KE मॅक्स. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे काय आहे? आता हा फॉर्म्युला थोडंसं एक्सप्लेन करतो बघा कॉन्सेप्ट. सपोज हा मेटल आहे, यस, ह्या मेटलचं वर्क फंक्शन आहे बाळांनो 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ह्या मेटलमध्ये आहेत इलेक्ट्रॉन. ओके, आणि ह्या मेटलमधून मला इथं आहे लाईटचा सोर्स. या लाईटच्या सोर्समधनं लाईट आली
आणि इलेक्ट्रॉनला नॉकआउट केलं. सपोज आपण असं पकडूया की बाहेर काढायला वर्क फंक्शन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रॉनला त्या सरफेस पासून बाहेर काढायला किती एनर्जी द्यावी लागते, तर बाहेर काढायला द्यावी लागते 2. सपोज आपण द्यायला लागलोय 3, म्हणजे लाईटची एनर्जी किती आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर मला सांगा इलेक्ट्रॉन बाहेर येईल 100% येईल सर. बाहेर काढायला लागते 2, तुम्ही द्यायला लागलाय 3, 100% बाहेर येईल. इम्पॅक्ट मी तर असं म्हणेन की बाहेर पडल्यानंतर इलेक्ट्रॉनकडं एक्स्ट्रा एनर्जी शिल्लक राहणार आहे सर. किती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता ती एनर्जी घेऊन तो काय थोडीच थांबणार आहे, तो काय होणार मूव्ह होणार. म्हणजेच ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. सो दिलेली 3 एनर्जी, दिलेली एनर्जी ई 2 पार्टमध्ये डिवाइड झाली. 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्याला बाहेर काढायला लागलं, दॅट इज वर्क फंक्शन. सम एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. आणि रिमेनिंग एनर्जी बानो कशामध्ये गेलेलं आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये, केई मॅक्समध्ये. सो दिलेली एनर्जी 2 पार्टमध्ये कन्वर्ट झाली. हेच तर लिहिलंय मी, आईन्स्टाईनचं इक्वेशन हेच तर सांगतंय. दिलेली एनर्जी ई 2 पार्टमध्ये गेली, फाय नॉट प्लस केई मॅक्स. ओके, ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस केई मॅक्स. मग पुन्हा आपण ईला एच न्यू लिहू शकतो, फाय नॉटला एच न्यू नॉट लिहू शकतो. सो एच न्यू नॉट प्लस केई मॅक्स, दोघांचे फॉर्म्युले फक्त पुट केलेत. मग मला केई मॅक्सला कसं लिहिता येईल सर, एच न्यू मायनस एच न्यू नॉट. ओके, सो हे लक्षात ठेवा. बाकी मग पुन्हा ईला एच सी बाय लॅमडा वगैरे अशी पण ॲडजस्टमेंट आपल्याला करता येईल. सो हे इक्वेशन माहीत असू दे. आपण आता नेक्स्ट ग्राफकडे जाऊयात. येस, द नेक्स्ट ग्राफ इज दॅट इज इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल. आपण बघितलं पहिल्या ग्राफमध्ये इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन करंट, दुसऱ्या ग्राफमध्ये आपण बघितलं की व्होल्टेज चेंज झाल्यानंतर करंटवर काय होणार. आता आपण बघायचं फ्रिक्वेन्सी चेंज करून स्टॉपिंग पोटेन्शियलवरती त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे. पुन्हा ग्राफ म्हणजे मला 2 ॲक्सिस लागतील, एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसवरती मी घेणार आहे व्होल्टेज 0 व्होल्ट, दिस इज पॉझिटिव्ह व्होल्टेज, दिस इज निगेटिव्ह व्होल्टेज. ओके, आणि वाय ॲक्सिसवरती करंट. ओके, सो आता मी चेंज करणार आहे फ्रिक्वेन्सी. चेंज करणार म्हणजे फ्रिक्वेन्सी काय करणार आहे, मी वाढवणार आहे. सो आपल्याला माहिती आहे हा जो ग्राफ आहे तर तो ग्राफ असा आला होता लास्ट टाइम. येस, दिस इज सॅच्युरेशन करंट. ओके, दिस इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट. सॅच्युरेशन मीन्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, आणि इथं स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालं होतं VS. समजा हा जो ग्राफ मिळाला आहे हा मला काहीतरी न्यू 1 फ्रिक्वेन्सीसाठी मिळालेला आहे. आता मी काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी न्यू 1 ची काय करणार आहे, न्यू 2 करणार आहे. फ्रिक्वेन्सी न्यू 1 ची काय करणार आहे, मी न्यू 2 करणार आहे. आणि न्यू 2 मात्र न्यू 1 पेक्षा आता कसं आहे, जास्त आहे. म्हणजे मी फ्रिक्वेन्सी काय करायला वाढवायला लागलोय. आता बघूया काय होईल. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बानो, सांगितलं मी तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये. फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी. मी जर फ्रिक्वेन्सी वाढवत असेल तर फोटॉनची एनर्जी काय होणार, वाढणार. फोटॉनची एनर्जी वाढणार. सो बघूयात आपण, फ्रिक्वेन्सी मी इन्क्रीज करणार तर फोटॉनची एनर्जी पण इन्क्रीज होणार. आणि आत्ताच आपण एक इक्वेशन बघितलंय की ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. मला सांगा तुम्ही, जर एनर्जी वाढत असेल, मध्ये इक्वल साईन आहे म्हणजे ह्या दोन्हींपैकी एक पॅरामीटर वाढणार आहे. कारण वर्क फंक्शन जे असतं हे फिक्स असतं, हे कॉन्स्टंट असतं, हे चेंज होत नाही. म्हणजेच एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार आहे. सो फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर एनर्जी वाढणार, एनर्जी वाढल्यानंतर ना कायनेटिक एनर्जी वाढणार. आणि आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो E इंटू VS. ई म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, इज एनिवे कॉन्स्टंट. तर कायनेटिक एनर्जी डिपेंड कुणावर असती, VS वर. तर VS सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे बाळांनो हे लक्षात ठेवा की फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल त्या ठिकाणी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल सपोज VS1 होतं, सेकंड केसमध्ये VS2. तर फ्रिक्वेन्सी वाढवल्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल वाढणार आहे. VS1चं VS2 होणार आहे. सो न्यू 1 फ्रिक्वेन्सीसाठी स्टॉपिंग पोटेन्शियल VS1 होतं. तर फ्रिक्वेन्सी जर मी चेंज केली न्यू 2 तर स्टॉपिंग पोटेन्शियल होणार आहे VS2. दॅट इज स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीज होणार म्हणजे इट बिकम्स मोर निगेटिव्ह. अजून जर मी एक फ्रिक्वेन्सी घेतली न्यू 3
तर स्टॉपिंग पोटेन्शियल होणार आहे VS3. स्टॉपिंग पोटेन्शियल काय होणार, वाढणार. ठीक आहे सर, मग ह्या करंटवरती काय फरक पडणार नाही का, नाही, कारण आपण इंटेन्सिटी फिक्स ठेवणार आहे. आपण इंटेन्सिटी फिक्स ठेवणार आहे. इंटेन्सिटी जर फिक्स झाली तर नंबर ऑफ फोटॉन फिक्स असणार आहे बाळांनो, आणि नंबर ऑफ फोटॉन फिक्स तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिक्स, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिक्स तर करंटसुद्धा कसं असणार आहे, फिक्स. त्यामुळे इंटेन्सिटी आपण चेंज करणार नाही. इम्पॅक्ट व्होल्टेजसुद्धा आपण चेंज करणार नाही. लास्ट ग्राफमध्ये व्होल्टेज पण आपण काय केलेलं, व्होल्टेज चेंज केलं होतं लास्ट ग्राफला, पण इथं व्होल्टेज चेंज करणार नाही. आपण एकच फॅक्टर चेंज केला, दॅट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज केले आणि मग बघितलं की काय होतं आहे. ओके, देन नेक्स्ट वानो फ्रिक्वेन्सी वर्सेस स्टॉपिंग पोटेन्शियल. आत्ताच आपण बघितलं की फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर एनर्जी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, आणि कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल वाढलं. तर फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे स्टॉपिंग पोटेन्शियलवरती. जर फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढणार. फ्रिक्वेन्सी जर कमी होत असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल कमी होणार. म्हणजे जर मी फ्रिक्वेन्सी वर्सेस स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ काढला तर तो कसा येणार आहे, स्ट्रेट लाईन. सपोज पुन्हा ग्राफ म्हणजे दोन ॲक्सिस आल्या सर, यस. सो मी वाय ॲक्सिसवरती घेतोय VS स्टॉपिंग पोटेन्शियल आणि एक्स ॲक्सिसवरती घेतोय न्यू फ्रिक्वेन्सी, तर ग्राफ येणार आहे स्ट्रेट लाईन. पण हा बाळांनो ग्राफ जो आहे हा चालू होणार की फ्रॉम समवेअर हिअर. सपोज मेटल ए साठी मी हा ग्राफ ड्रॉ केला आहे, तर ग्राफ इथून चालू होणार आहे, मेटल ए इथून नाही. सर का इथून का नाही चालू झाला ग्राफ, काय रिझन आहे, तर मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला एक महत्त्वाची फ्रिक्वेन्सी असते इलेक्ट्रॉनला बाहेर काढायची असती, तर ज्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर ह्या पॉईंटला इथं जी फ्रिक्वेन्सी आहे ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे मेटल एची. ओके, सो मेटल एची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ज्यावेळी क्रॉस करणार आपण त्यावेळी इलेक्ट्रॉन बाहेर येणार, आणि बाहेर आला की हे व्हॅलिड आहे. ह्याच्या आधी फ्रिक्वेन्सी कशी होती, लेस दॅन थ्रेशोल्ड होती. मग फ्रिक्वेन्सी जर लेस दॅन थ्रेशोल्ड असेल तर इलेक्ट्रॉन मेटल सरफेसमधून बाहेरच येणार नाही, आणि बाहेर आला नाही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण लिहिलेत ह्या काय व्हॅलिड नाहीत. त्यामुळं हा ग्राफ स्टार्ट झाला इथून. सपोज आणि एखादा मेटल असता, मेटल बी, तर त्याला सुद्धा ग्राफ असाच आला असता, स्ट्रेट लाईन, पॅरलल लाईन आल्या असत्या, स्लोप दोघांचा सेम आला असता. फक्त त्याचं वर्क फंक्शन वेगळं असल्यामुळं त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण काय असती, वेगळी असते. सपोज मेटल बी साठी ग्राफ काढायचा असेल तर तो ग्राफ असा आला असता. ओके म्हणून तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टशी रिलेटेड जेवढ्या कॉन्सेप्ट्स होत्या त्या आपण क्लिअर केलेत. नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊया, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ऑलरेडी मी तुम्हाला थोडंसं एक आयडिया दिली डी ब्रॉग्लीची. डी ब्रॉग्लीनं काय सांगितलं, एव्हरी फास्ट मुव्हिंग पार्टिकल is associated with one wave. That wave is called as a de Broglie wave, and wavelength of that wave is called as a de Broglie wavelength. ठीक आहे. सो ते डी ब्रॉग्लीनं काय केलं, पार्टिकल आणि वेव्ह नेचरला कंबाईन केलं. इथे बघा काय म्हटलेलं आहे, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. डी ब्रॉग्ली प्रपोज दॅट एव्हरी मुव्हिंग पार्टिकल ऑफ एनर्जी E and momentum P has a wave associated with it. एखादा पार्टिकल ज्याचं मास m आहे तो जर c स्पीडनं मूव्ह होत असेल तर त्याचं म्हणजे मोमेंटम असणार. आपल्याला माहिती आहे मोमेंटम इज m×c. तर त्याला काही ना काहीतरी त्याच्यासोबत एक वेव्ह असणार आहे, त्या वेव्हला आपण म्हणणार आहे डी ब्रॉग्ली वेव्ह. ही गिव्स रिलेशन बिटवीन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. आता वेव्ह म्हटलं तर वेव्हच्या कुठल्या प्रॉपर्टीज, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, वेव्हला फ्रिक्वेन्सी असते, वेव्हलेंथ असते, आणि पार्टिकल प्रॉपर्टीज. पार्टिकल प्रॉपर्टीज म्हणजे एनर्जी, मोमेंटम, हे दोन्ही क्लब केलं. आणि ऑलरेडी आपण हे बघितलंय बघा, आपण असं बघितलेलं आहे E = PC. एनर्जी मिस प्रियंका चोप्रा, P = E/c. सर P म्हणजे काय हो, मोमेंटम कुणाचं, फोटॉनचं. मग E म्हणजे काय, एनर्जी कुणाची, फोटॉनची. मग फोटॉनच्या एनर्जीचे फॉर्म्युले काय, hν. सो hν/c आणि h/λ, आणि ह्या लॅम्बडाला आपण म्हणतो डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. मग लॅम्बडाचे फॉर्म्युले पण बघितलेत ऑलरेडी आपण. सो लॅम्बडाचे फॉर्म्युले कसे येतील, लॅम्बडाला कसं लिहिता येईल मला बघा, लॅम्बडाला कसं लिहिता येईल, ह्या पीला इकडे घ्या, h/p. लॅम्बडाला लिहिता येईल h/p. p म्हणजेच मोमेंटम, मोमेंटमला लिहिता येईल m×c. m×c लाच मोमेंटमलाच आपण कायनेटिक एनर्जीमध्ये कसं लिहितो, h/√2mke. आणि कायनेटिक एनर्जीला आपण लिहितोय q × v.
सो 2mqv, v म्हणजे व्होल्टेज. ओके, सो हे सगळे बांधू लॅम्बडाचे फॉर्म्युले झालेले आहेत. तर डी ब्रॉग्लीच्या कॉन्सेप्टमध्ये काय केलं जातं, जनरली सीईटीला एवढं नाही आहे, पण नीटला जेईला बाकीच्या टॉपिकचं मिक्सिंग करून क्वेश्चन बनतात. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिकमधला एक कॉन्सेप्ट उचलतात, डी ब्रॉग्लीसोबत मिक्स करतात. केटीजीमधला एक कॉन्सेप्ट उचलतात, डी ब्रॉग्लीसोबत मिक्स करतात. मुव्हिंग चार्जेस मॅग्नेटिझम हा टॉपिक आहे, त्यातला एक कॉन्सेप्ट डी ब्रॉग्लीमधला क्वेश्चन. असे मल्टी कॉन्सेप्ट क्वेश्चन बनतात. त्याची एक थोडीशी आयडिया तुम्हाला देतो आहे. ओके, तर डी ब्रॉग्लीचं मिक्सिंग आपण बघूया. डी ब्रॉग्ली प्लस इलेक्ट्रोस्टॅटिक, डी ब्रॉग्ली प्लस इलेक्ट्रोस्टॅटिक. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमधले थोडंसं बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही शिकलेल्या आहेत, त्या थोडंसं मी पहिल्यांदा रिवाईज करतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मिक्सिंग केलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बानो एक कॉन्सेप्ट आहे बघा. त्याच्यामध्ये असा कॉन्सेप्ट आहे की एखादा चार्ज क्यू चार्ज, एखादा चार्ज क्यू चार्ज, एखादा चार्ज क्यू चार्ज जर ई इतक्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल, क्यू चार्ज ई इतक्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल, तर त्याच्यावरती फोर्स लागतो. ओके, तर तो फोर्स किती असतो सर? तर तो फोर्स असतो F इज इक्वल टू क्यू इंटू ई. ओके, येस, तर फोर्स असतो F इज इक्वल टू क्यू इंटू ई. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याला डायरेक्शन सुद्धा असणार आहे. येस, सो ती डायरेक्शन कशावर डिपेंड असते? चार्ज पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याच्यावरती डायरेक्शन डिपेंड असते. चार्ज पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याच्यावरती. सपोज जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर फोर्स असतो, फोर्स इज इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. फोर्स इज इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. फील्डच्या डायरेक्शनमध्ये फोर्स असतो. म्हणजे ह्या ठिकाणी आता तुम्ही बघा, चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि फील्डची डायरेक्शन कशी आहे? लेफ्ट टू राईट. तर फोर्स पण कसा असणार? लेफ्ट टू राईट. राईट साईडला फोर्स असणार. हा फोर्स असणार आहे राईट साईडला, फोर्स F. चार्ज जर निगेटिव्ह असेल तर फोर्स असतो अपोजिट टू फील्ड. फील्ड राईटला आहे तर फोर्स कसा असणार आहे? लेफ्टला. आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या बॉडीवरती फोर्स लागला तर ती बॉडी काय होणार? ॲक्सेलरेट होणार. आणि ॲक्सेलरेशन कसं काढायचं? फोर्स अपॉन मास. सो चार्जचं ॲक्सेलरेशन काढता येईल का? येस सर, ॲक्सेलरेशन असणार आहे फोर्स अपॉन मास. ॲक्सेलरेशन असणार आहे फोर्स अपॉन मास. मग फोर्स किती सर? क्यू इंटू ई डिवायडेड बाय एम. येस, मग आता मला सांगा, चार्ज जर ॲक्सेलरेट झाला तर तो काही ना काहीतरी व्हेलॉसिटी गेन करणार, म्हणजेच तो फास्ट मुव्हिंग पार्टिकल आहे. आणि डी ब्रॉग्ली काय सांगते? एव्हरी फास्ट मुव्हिंग पार्टिकल इज हॅव्हिंग वेव्ह असोसिएटेड विथ इट. ओके, सो पहिल्यांदा आपण त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काढूया. सपोज टी टाइम नंतर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल काय असेल? सो व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल असणार आहे v इज इक्वल टू u प्लस at. सर इनिशियली तो रेस्टला होता, सो इनिशियल व्हेलॉसिटी 0. ॲक्सेलरेशन काय मिळालं मला? क्यू ई बाय एम इंटू टी. सो व्हेलॉसिटी मिळाली पार्टिकलची टी टाइम नंतर क्यू ई बाय एम इंटू टी. ओके, सो टी टाइम नंतर इतकी व्हेलॉसिटी त्याने गेन केलेली असणार आहे. म्हणजेच लॅम्बडा आपल्याला आरामात काढता येईल. देअरफॉर लॅम्बडा कॅन बी रिटर्न ॲज h बाय एम व्ही. सो व्हेलॉसिटी पुट करूयात आपण क्यू ई बाय एम इंटू टी. सर एम एम कॅन्सल, लॅम्बडा मला मिळाला h अपॉन क्यू ई टी. सो अशा पद्धतीनं ड्युएल नेचरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आणि डी ब्रॉग्ली असं मिक्स केलं. ठीक आहे, सेम आणखी एक मिक्सिंग आपण असंच बघूया. म्हणून नेक्स्ट मिक्सिंग आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा मुव्हिंग चार्जेस मॅग्नेटिझम ह्या टॉपिक प्लस डी ब्रॉग्ली. तर मुव्हिंग चार्जेस ह्या टॉपिकचं थोडंसं बेसिक बघूया आपण. ओके, मुव्हिंग चार्जेस ज्यालाच आपण मॅग्नेटिक इफेक्ट म्हणतो. सपोज अशा पद्धतीनं काहीतरी माझ्याकडं एक इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, हे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे बी. ओके, आणि याच्यामध्ये एक चार्ज पार्टिकल एंट्री करायला लागला आहे. ओके, किती? व्ही व्हेलॉसिटीनं. चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही व्हेलॉसिटी.
आता फील्ड कसं आहे, फील्ड आहे इनवर्ड म्हणजे फील्ड लाईन्स, हे जे क्रॉस दिसालंय हे म्हणजे फील्ड लाईन्स कशा आहेत आतमध्ये इनटू द प्लेन फील्ड, आणि पार्टिकल असा एंट्री करायला आहे. फील्ड लाईन्स अशा आहेत, पार्टिकल असा आहे. सो पार्टिकलची व्हेलॉसिटी फील्ड लाईनला परपेंडिक्युलर आहे. सो या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी व्ही बार ही इज परपेंडिक्युलर टू बी बार. व्ही बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. आणि मुव्हिंग चार्जेस किंवा मॅग्नेटिक इफेक्टमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, ज्यावेळी व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर असती मॅग्नेटिक फील्डला त्यावेळी पार्टिकल सर्कलमध्ये फिरतो. सो पार्टिकल आत आल्यानंतर अशा पद्धतीने सर्कलमध्ये फिरणार, ज्या सर्कलची रेडियस असती आर. ओके. सो ह्या ठिकाणी पार्टिकलला सर्कलमध्ये फिरला म्हणजे कुठला फोर्स गरजेचा आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतं मॅग्नेटिक फील्ड. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याच्यावरती जो मॅग्नेटिक फोर्स लागतो तो सेंट्रिपिटल फोर्स असतो mv²/r आणि मॅग्नेटिक फोर्स असतो qvb. एक v कॅन्सल होईल, सो mv/r इज इक्वल टू qb, म्हणजेच mv इज इक्वल टू qbr. आणि mv म्हणजे काय बाळांनो, मोमेंटम, मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. सो मला मोमेंटम मिळालं qbr. सो त्या चार्ज पार्टिकलचं मोमेंटम आहे qbr. मग त्याला मोमेंटम आहे म्हणजे त्याला वेव्ह असणार, आणि ती वेवलेंथ आपण काढू शकतो. लॅम्बडा इज इक्वल टू h/p. सो p इज नथिंग बट qbr. सो अशा पद्धतीनं मॅग्नेटिक इफेक्ट प्लस डी ब्रॉग्ली, इलेक्ट्रो प्लस डी ब्रॉग्ली असं मिक्सिंग केलं जातं. आणखी एक मिक्सिंग आपण असंच बघूया. येस भानो, नेक्स्ट मिक्सिंग आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, दॅट इज KTG प्लस ड्युअल नेचर डी ब्रॉग्ली. ओके. सो आपल्याला या ठिकाणी KTG मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, आपल्याला माहिती आहे की सपोज अशा पद्धतीनं एक कंटेनर आहे आणि ह्याच्यामध्ये गॅस आहे. गॅस म्हणजे गॅसचे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत. गॅस आहे, गॅसचे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत. गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके. आता पाहनो, मी ह्या कंटेनरला, ह्या गॅस मॉलिक्युलला हीट सप्लाय केली. बरं ठीक आहे सर, हीट सप्लाय केली. हीट सप्लाय केल्यानंतर ना काय होईल, जसजशी हीट वाढत जाईल तसं त्या गॅस मॉलिक्युलचं टेम्परेचर पण काय होत जाईल, वाढत जाईल. टेम्परेचर वाढल्यामुळं ते गॅस मॉलिक्यूल काय होणार आहेत, कायनेटिक एनर्जी गेन करणार, आणि अशा पद्धतीने वॉल्सला काय होणार, स्ट्राईक होणार. येस, वॉल्सला स्ट्राईक होणार, जाणार, कायनेटिक एनर्जी गेन करणार. सो अशा पद्धतीने वॉल्सला असे की स्ट्राईक होत जाणार एकमेकाला. त्यामुळे ते कायनेटिक एनर्जी काय होणार, त्यांची इन्क्रीज होणार. आणि गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला, कायनेटिक एनर्जीचा KTG मध्ये फॉर्म्युला अवेलेबल आहे. तो फॉर्म्युला असा आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज 3/2 kb into T, where kb is a Boltzmann constant and T is a temperature. जितकं टेम्परेचर वाढवाल तितकी कायनेटिक एनर्जी वाढणार. मग आता हा गॅस मॉलिक्यूल हा काय झाला, मूव्हिंग पार्टिकल झाला, आणि मूव्हिंग पार्टिकल सोबत काय असणार आहे, डी ब्रॉग्ली वेव्ह. सो डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपल्याला आरामात करता येईल. लॅम्बडा इज इक्वल टू आपण बघितलं h/√2mke. सो या कायनेटिक एनर्जीला मी असं लिहू शकतोय h/√2m. कायनेटिक एनर्जीला मी पुट करणार आहे 3/2 kb into T. 2 कॅन्सल. सो मला लॅम्बडाचा फॉर्म्युला मिळाला h/√3m kb into T. येस. सो बानो, अशा पद्धतीनं की वेगवेगळ्या टॉपिकचं या ठिकाणी मिक्सिंग असतं. सो आज आपण पूर्ण एका लेक्चरमध्ये हा टॉपिक कंप्लीट रिवाइज केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे क्वेश्चन्स करणार आहोत. ओके, थँक्यू.